मात्र सुरुवात होईल आणि फैजान खातीब गोलंदाजी मार्कवरती सज्ज असताना दिसतील. सन्माननीय गजभाऊ लांडगे यांच्या वतीने सुद्धा द्वितीय पारितोषिक देण्यात आलंय. फैजान खातीब गोलंदाजी मार्कवरती आहेत. सामना करतील अनुभवी गणेश बाजर. पहिला चेंडू ड्राईव्ह केला गेला. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफ द झिरो. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. पूर्णपणे समर्पण देणारा खेळाडू मनोज जाधव त्या ठिकाणी उपस्थित होता. मिड ऑफ द दिशेने फटका मात्र चांगला होता, परंतु तो क्षेत्ररक्षकाच्या आजूबाजूला जर असता तर काही धावा घेऊन गेला असता, परंतु निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात झाली आहे. सामन्याची सुरुवात झाली आहे. यावेळी बॅटची कड लागते. नशीबवान म्हणावं लागतील गणेश बादल की चेंडू यष्ट्यांवर जाऊन आदळला नाही. हलकीची अपील झाली होती धावबादच्या स्वरूपात. सचिन वर्ते आणि गणेश बादल यांच्याकडनं मोठ्या आक्रमणाची धुरा त्यांच्या खांद्यावर असते. एकेरी दुहेरी धाव घेताना हे फलंदाज कमी दिसतात, परंतु आक्रमण या दोन्ही फलंदाजाची महत्वाची भूमिका आहे, शैली आहे, खासियत आहे. आणि बघायचं आहे मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक ज्यांनी झळकावलं होतं ते सचिन वर्ते आता कशा प्रकारे फलंदाजी करतील, कारण मॅन इन फॉर्म म्हणायला हरकत नाही. गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी आतापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून करत आलेले फैजान खातीब आहेत. थोडासा त्यांचा रणब अनुभव आहे या खेळाडूकडे. एक अष्टपैलू खेळाडू आपल्या संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आहे फैजान खातीब. यावेळी मात्र पदरालित्य होतं, परंतु क्षेत्ररक्षकापर्यंत हा चेंडू पोहोचू शकला नाही. लॉंग ऑनच्या दिशेने वैभव रजोतिया उपस्थित आहेत. एक धाव पूर्ण होईल आणि सचिन वर्ते यांचं खातं उघडलं जाईल. संघाची धाव संख्या आहे 2 धावा बिनगडी बाद. पहिल्या षटकाचा खेळ मात्र चालू आहे. सचिन वर्ते, गणेश बादर सातत्याने गेल्या काही वर्षांपासून वाशिम जिल्ह्यातील अनेक मोठ्या स्पर्धा या खेळाडूंनी आपल्या नावावर केल्यात. अनेक वेळा सलामीला या खेळाडूंनी आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय. यावेळी बिगिट पदरालित्य पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक आहे, परंतु चेंडू पर्यंत ते पोहोचू शकले नाहीत. चेंडू जाईल वन बाउंड सीमारेषे पार. 4 धावे करता संधी तर होती, परंतु त्या संधीचा फायदा क्षेत्ररक्षक घेऊ शकले नाहीत आणि चेंडू जाऊन पोहोचतोय सीमारेषे पार. 4 धावा बघू शकता रिप्ले मध्ये. पदरालित्य पाहायला मिळालं. फटका तितका बॅटच्या मिडलवरती लागला नाही, परंतु त्यानंतर चेंडू कॅरी झाला नाही आणि त्यामुळे वन बाउंड चेंडू सीमारेषे पार जाताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एक वेळ बदलाव पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. या बॅटची कड आहे आणि धाव नाही. निर्धाव चेंडू चांगलं यष्टिरक्षण करताना पाहायला मिळतात संघाचे कर्णधार रवी साबळे उर्फ लारा. चतुर चाणाक्ष कर्णधार आहेत. गेम चालवणे या खेळाडूला माहिती आहे आणि चांगला कर्णधार या संघाला लाभलाय असं म्हणायला हरकत नाही. परंतु दुसऱ्या बाजूला सुद्धा एक अनुभवी कर्णधार आहेत जे फलंदाजी करतायत. गणेश बादल ज्यांचं नाव आहे. यावेळी मात्र समोर टाकला चेंडू ड्राईव्ह केलाय मिड ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पुन्हा उपस्थित होते. आपल्या संघाकरिता पुन्हा महत्वपूर्ण धावा वाचवण्यामध्ये यश प्राप्त होते. एका षटकाची समाप्ती होईल आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना रॉयल मालेगाव संघ 7 धावा बिनगडी बाद. जे प्रेक्षक आमच्याशी आत्ता जुळले त्यांना सांगू इच्छितो की हा चालू असलेला सामना रॉयल मालेगाव विरुद्ध संघर्ष 11 तामसाळा संघ. दोन्ही संघ विजय प्राप्त करून या सामन्यामध्ये आलेले आहेत. दोन्ही संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे आणि आता मात्र बघावं लागेल कुठल्याही एका संघाला तरी पराभवाचा सामना या सामन्याच्या माध्यमातून करावा लागेल. परंतु दोन्ही संघ हार मानायला तयार नाही. त्या मॅच सेरीमध्ये दोन्ही कर्णधारांनी सांगितलं की आम्ही पुढच्या संघाला हरवू शकतो. ते सामर्थ्य आमच्या खेळाडूंकडे आहे आणि हो दोन्ही संघाकडे ते चांगले खेळाडू आहेत. प्रतिभा आहे दोन्ही संघांमध्ये, क्षमता आहे, अनुभवी खेळाडू सुद्धा पाहायला मिळतात दोन्ही संघांमध्ये. धावसंख्या आहे 1 षटक समाप्त 7 धावा बिनगडी बाद. नवीन गोलंदाज येतात गोलंदाजी मार्कवरती. दुसरं षटक घेऊन वैभव रजोतिया मागच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार ज्यांनी पटकावला होता ते गोलंदाजी मार्कवरती आहेत. यावेळी मात्र क्लीन बोल्ड होत आहेत गणेश बाजळ. मोठा हादरा दिला जातोय रॉयल मालेगाव संघाला. फुलटॉस चेंडू होता आणि त्याला मात्र फाईन लेगच्या दिशेच्या खेळण्यामध्ये प्रयत्नामध्ये गणेश बाजळ यांना मात्र क्लीन बोल्ड व्हावं लागतंय.
पहिल्या विकेटचं पतन होतंय, पहिला झटका लागतोय रॉयल मालेगाव संघाला. अनुभवी गणेश बादल यांना मात्र तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल आणि वैभव रजोतिया ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये जिथं सामन्याला सोडलं होतं तोच फॉर्म घेऊन या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर त्यांनी गोलंदाजी केली आहे. नवीन फलंदाजीत आहेत सतीश गणेश बादल यांची जागा घेण्याकरिता. मागच्या सामन्यामध्ये या सलामीच्या जोडीने चांगली सुरुवात दिली होती, त्यानंतर सतीश यांनी सुद्धा चांगले फटके लगावले होते. परंतु आता संघ अडचणीमध्ये आहे, कारण दुसऱ्या षटकामध्ये अनुभवी कर्णधार सलामीचे फलंदाज गणेश बादल यांना तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलंय. वैभव रजोतिया यांची चांगली गोलंदाजी. रवी साबळे खुश होते जेव्हा गणेश बादल बाद झाले होते, कारण हे दोन कर्णधार अतिशय चांगले कर्णधार आणि एकमेकांचा स्वभाव जाणून आहेत. कशा प्रकारे एकमेका संघाची रणनीती जाणून आहेत. काहीतरी वेगळं करावं लागेल जर कुठल्याही संघाला जिंकायचं असेल तर. वेगळं झालंय वैभव रजोतिया यांच्याकडनं. त्यांनी मात्र महत्वाचा अडसर दूर केलाय. पहिल्या दोन सामन्यामध्ये तितकी चांगली गोलंदाजी नव्हती झाली वैभव रजोतियाची. तदनंतर मात्र चांगलं पुनरागमन करतोय हा खेळाडू. मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार या खेळाडूने पटकावलेला आहे. वैभव रजोतिया एक उंच पूर्ण हे गोलंदाज. राईटा मुहूर्त विकेट. क्षेत्ररक्षक आहे टीप स्पेअर लेगच्या दिशेने, पण तो चेंडू वन बाउंस सीमारचे पार चौकार फरार. अप्रतिम फटका होता या ठिकाणी, मात्र मनगटी फटका पाहायला मिळतोय. फ्लिक केलं होतं या फटक्याला. फलंदाज सतीश यांनी आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती त्यांनी चौकार खेचलाय. सामर्थ्य आहे या खेळाडूंकडे, सुद्धा अनुभव आहे आणि अनुभवाचा फायदा ते घेताना दिसले. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार त्यांनी खेचलाय. पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला, परंतु यावेळी बॅटची कुठलीही स्पर्श झाला का नाही झाला. पंचाकडनं ते निश्चित केलं, ते लेग बायच्या स्वरूपात एक धाव प्राप्त होईल आणि एका धावेची धावसंख्या वाढेल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 12 धावा. मयूर बोलवार समालोचन कक्षामध्ये आपल्याशी जुळत आहेत. या षटकानंतर सुद्धा त्यांना समालोचन करताना आपण पाहू. वाशिम वॉरियर्स संघाचे खेळाडू मयूर स्पोर्टचे सर्वेसर्वा मयूर बोलवार. रवी साबळे आपल्या गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढताना. यावेळी मात्र सचिन वर्तेकर हा चेंडू पंचांकडे अपील झाली आहे, परंतु पंचावर कुठलाही दबाव नाही. निर्धाव चेंडू येतोय मैदानामध्ये. सचिन वर्ते मागच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारची फलंदाजी त्यांनी केली होती, या सामन्यामध्ये मात्र बॅटला आतापर्यंत चेंडू तितका व्यवस्थित लागला नाही आहे. धावसंख्या थांबते 12 धावा, एक गडी बाद. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाल्यानंतर चौकार आला होता, त्यानंतर लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव, त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू. वैभव रजोतियाची चांगली वापसी. यावेळी मात्र चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षकाचा फटका चांगला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू सीमारेषे पार चौकार. हा फटका जर पाहायला मित्रांनो तर असं वाटतंय की WPLच्या मैदानावरती आग लावणारा फटका सचिन वर्तेच्या बॅटमधून येणारा होता. बघू शकता क्षेत्ररक्षकाचं मात्र कौतुक करेल मी, ज्या प्रकारे त्यांनी प्रयत्न केला होता. धावा, एक गडी बाद. शेवटचा चेंडू या षटकामधला. यावेळी आखूड टप्प्यात चेंडू पुल केलाय आणि क्षेत्ररक्षक नाहीये डीप मिड विकेटला. मात्र अरविंद यांचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेस होती त्यांच्याकरता, परंतु एकच धाव घेऊ दिली त्यांनी दोन्ही फलंदाजांना. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. अरविंद या खेळाडूने सुद्धा इम्प्रेस केलंय. चांगली गोलंदाजी त्यांनी केली. 2 षटकाची समाप्ती होते. पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालाय. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना रॉयल मालेगाव संघ 17 धावा, एक गडी बाद. आणि बघायचं आहे यानंतर आता कशा प्रकारची फलंदाजी आणि गोलंदाजी होईल, कारण मित्र हा सामना रंगतदार होईल. तुंबळ युद्ध पाहायला मिळेल. एकमेकावर कुरघोडी करण्याचा दोन्ही संघ प्रयत्न करतील. आता आपल्याशी समालोचन कक्षामध्ये जुळतायत मयूर बोलवार. धन्यवाद ओम दादा. यहाँ पर काफी अच्छा मुकाबला होता हुआ. दोनों टीमें तगड़ी, दोनों ही मैच एक एक मैच आज के दिन में जीतकर मैदान में उतरती हुई. यहाँ पर शुरुआत में बहुत बड़ा झटका जरूर लगा है
मालेगांव को, लेकिन अभी भी सचिन उड़ते जैसे बल्लेबाज क्रीज पर मौजूद, जिन्होंने काफी बेहतरीन पारी खेली थी पिछले मैच में। 18 गेंदों में 60 रन बनाए थे। और अगले गेंदबाज संकेत, जो कि अपनी गेंदबाजी से काफी प्रभावित किया है उन्होंने अभी तक इस टूर्नामेंट में। बेहतरीन गेंदबाजी रही है उनकी। बेस्ट इकोनॉमिकल बॉलर ऑफ द टूर्नामेंट अभी तक संकेत। और यहाँ पर स्ट्राइक पर है सचिन। संकेत की अगली गेंद, इस बार ऑफ स्टंप के काफी बार वाइड करार देते हुए अंपायर। इस वाइड के साथ बढ़ती हुई रन संख्या 18 रन, 1 विकेट के नुकसान पर रॉयल मालेगांव। संकेत जो कि काफी बेहतरीन एंगल बनाते हुए, लेकिन इस बार थोड़ा सा लाइन से भटके। और यहाँ पर संकेत तैयार, स्ट्राइक पर है सचिन। इस बार पटकी गेंद, पुल करने की कोशिश, लेकिन काफी तेज निकली विकेट से गिरने के बाद। और ये डॉट बॉल, हल्की सी अपील जरूर हुई थी, लेकिन कोई नुकसान नहीं यहाँ पर रॉयल मालेगांव को। अच्छा मैच चलता हुआ यहाँ पर इनक्रेडिबल ग्राउंड पर। अगली गेंद फिर से संकेत की। इस बार अच्छी गेंद, हल्का सा काटा बदला गेंद में गिरने के बाद। सचिन उठाकर खेलना चाहते थे कवर्स की दिशा में, लेकिन काफी अच्छी तरह से यहाँ पर गेंदबाजी करते हुए संकेत। अगर इस मैच में बड़ा लक्ष्य हासिल करना है रॉयल मालेगांव को, तो सचिन का बल्ला बोलना जरूरी। अगली गेंद फिर से सचिन के लिए। यहाँ पर थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली करते हुए लॉन्ग ऑन, डीप कवर, सुपर कवर। अगली गेंद फिर से सचिन के लिए। इस बार स्लोअर वन गेंद, बेहतरीन गेंद। यहाँ पर उठाकर खेलना चाहते थे मिड विकेट के ऊपर से, लेकिन बल्ले पर आई नहीं। काफी अच्छा वेरिएशन करते हुए संकेत अपनी गेंदबाजी में अभी तक बांध कर रखा है उन्होंने सचिन को इस ओवर में। अब स्ट्राइक पर सचिन फिर से। अगली गेंद सचिन के लिए। इस बार फुल टॉस गेंद खेल दिया उसे कवर्स की दिशा में। जब तक गेंद फील्ड होती, फील्डर मनोज यादव, बेहतरीन फील्डर, वन ऑफ द बेस्ट फील्डर्स ऑफ द टूर्नामेंट मनोज यादव। और इस 1 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 19 रन, 1 विकेट के नुकसान पर रॉयल मालेगांव। तीसरा ओवर चलता हुआ इस इनिंग का। अब स्ट्राइक पर है सतीश। इन्होंने भी खासा प्रभावित किया है इस टूर्नामेंट में, बड़े बड़े हिट लगाने में माहिर सतीश। अगली गेंद सतीश के लिए। इस बार पटकी गेंद थी, रिवर्स स्वीप खेलने की कोशिश, लेकिन नाकाम रहे यहाँ पर सतीश। और ये फिर से डॉट बॉल। अभी तक इस ओवर में सिर्फ 2 ही रन दिए संकेत ने। जिस तरह की गेंदबाजी संकेत इस टूर्नामेंट में कर रहे हैं, काफी बेहतरीन गेंदबाजी उनसे हुई है अभी तक इस टूर्नामेंट में। फिर से सतीश के लिए अगली गेंद। इस बार पटकी गेंद, उठाकर खेल दिया उसे डीप स्क्वायर लेग की दिशा में। गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन, बेहतरीन शॉट। इस बार भटके लाइन से संकेत। और इस 6 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 25 रन। अगर बड़ा स्कोर खड़ा करना है रॉयल मालेगांव को ओम दादा, तो इन 2 बल्लेबाज को चलना पडेगा। नक्कीच मदार आहे, जबाबदारी आहे या 2 फलंदाजावरती, सतीश आणि सचिन वरती। कारण संघाचे संघनायक कर्णधार गणेश बाजार बाद झाल्यानंतर सचिन वर्तेने अक्षरशः आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपल्या खांद्यावर जबाबदारी चांगली पेलली आहे। आणि आता मात्र बघावं लागेल, कारण गोलंदाजीचा तोफखाना असलेला संघर्ष 11 संघ पुन्हा एक मातब्बर गोलंदाजी मार्कवरती येतोय। नितेश चव्हाण ज्यांचं नाव आहे, 25 धावा, 1 गडी बाद, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय। शेवटच्या चेंडूवरती चांगला चौकार पाहायला मिळाला होता। फलंदाज सतीश यांच्या बॅटमधून येणारा तो चौकार
सचिन वरते आहेत आता स्ट्राईकवर. सॉरी, षटकार आला होता. यावेळी मात्र नितेश चव्हाण पहिला चेंडू मात्र वाईड, अवांतर धाव, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेची धावसंख्या वाढेल 26 धावा. एक गडी बाद. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय झाला. सलामीचे फलंदाज गणेश बाद झाल्यानंतर चांगली फलंदाजी करतात सतीश आणि सचिन वडते. पुन्हा एक वेळ मात्र दिशा भटकत आहेत नितेश चव्हाण. पुन्हा एक वेळ ऑफ स्टंपच्या खूप बाहेर टाकलेला चेंडू, अवांतर धाव, अतिरिक्त धाव पाहायला मिळते. वाईट चेंडू, 27 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत या षटकामधला एकही चेंडू झालेला नाहीये. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला नितेश चव्हाण यांच्याकडनं. ड्राईव्ह केलंय, ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळत आहे. ते क्षेत्ररक्षक होते मिड ऑफच्या दिशेने. एक धाव पूर्ण झाली. एकी सुद्धा तितकी चांगली होती, यष्टांना जाऊन आदळली, परंतु तोपर्यंत फलंदाज सुरक्षितरित्या क्रीज मध्ये आले होते. धावसंख्या होईल 28 धावा, एक गडी बाद. फलंदाजीवरती आता सतीश, जे आधीपासूनच आक्रमक बाणा अवतरत आहेत आपल्या संघाकरता. एक वेळ पुन्हा फटका चांगला आहे, झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या वरतून सीमारचे पार 4 धावे करतात. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि डीप स्क्वेअर लेगला मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित नव्हता. भेदलं होतं डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला आणि डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नव्हता, त्यामुळे चौकार प्राप्त होईल. सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत, स्क्वेअर लेगच्या दिशेने. सर्कलच्या बाहेर मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. मनगटी फटका पाहायला मिळतोय सतीश यांच्याकडनं. सतीश खळसे चांगली फलंदाजी आपल्या संघाकरता करत आहेत. दुसऱ्या बाजूला सचिन वडते, याआधी बाद होणारे फलंदाज गणेश बाजड. धावसंख्या आहे 32 धावा, एक गडी बाद. या षटकामधले 2 चेंडू झाले असताना यावेळी मात्र रिव्हर्सिप करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक धावून आले होते पॉइंटच्या दिशेने. एकदा मात्र पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. फेकी तितक्या चांगल्या स्वरूपाची नाही आहे आणि याच मधोमध 3 धावा पूर्ण होतील. वैभव रजतिया यांचं बॅकअप नंतर आलं आणि या 3 धावेची धावसंख्या वाढेल 35 धावा. धावा फलकावरती पाहायला मिळतात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. रॉयल मालेगाव संघाची फलंदाजी ही ताकद आहे. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती चेंडू चढला नाही. चेंडू मैदानामध्ये निर्धाव पाहायला मिळतोय. बघू शकता रिप्ले मध्ये तुम्ही की वेगवान होता चेंडू, वेग होता. या चेंडूला वेगवान गोलंदाजी करताय नितेश चव्हाण. पहिले 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर चांगला वेग पाहायला मिळतोय. पुन्हा एक मात्र गती परिवर्तन होतं, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सचिन वरते शफल झाले होते, हेच आमचे पंच सांगतायत की ऑफस्टंपच्या बाहेर तुम्ही आले होते, त्यामुळे हा चेंडू वैध आहे. चांगली पंचगिरी पाहायला मिळते, कारण चेंडू पडल्यानंतर बाहेर ट्रॅव्हल होत होता आणि ही चांगली पंचगिरी आहे. यावेळी बिगिट बदलाली आणि सीमारेचे पार षटकार पाहायला मिळेल सचिन वरतेच्या बॅट मधून. हा चेंडू बघितला तर स्लॉट मध्ये होता सचिन वरते यांच्या आणि पदलालित्य पाहायला मिळालं नितेश चव्हाण यांच्या शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला जो सचिन वरते यांच्याकडनं. बघू शकता तुम्ही रिप्ले मध्ये की हाईट होती या चेंडूला आणि लांबी सुद्धा तितकीच होती. 6 धावा आणि या 6 धावेनिशी 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. रॉयल मालेगाव संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 41 धावा, एक गडी बाद. आणि आता बघायचं ड्रिंक्स ब्रेक नंतर कशा प्रकारची फलंदाजी रॉयल मालेगाव संघ करेल. दोन्ही संघ रणनीती करण्यासाठी तयार आहेत, नियोजन करण्यासाठी
लेकिन इन पर टीकाएं भी बहुत बड़ी हुई थी, लेकिन उस पर बड़े खिलाड़ी की ये निशानी रहती है। जहां फॉर्म की जरूरत नहीं होती है, अगर बल्ले पे दो गेंदें अच्छे से लग जाए मयूर तो यकीनन कमबैक बहुत जल्दी कर लेते हैं। ये अच्छी खिलाड़ी की, नामचीन खिलाड़ी की निशानी होती है। यहाँ पर फिर से संकेत गेंदबाजी पर और स्ट्राइक पर सतीश। इस बार उठाकर खेलने की कोशिश, लेकिन काफी तेज निकली पड़ने के बाद गेंद, और जब तक फील होती गेंद 1 रन आसानी से। इस 1 रन के साथ बढ़ती रन संख्या 42 रन। ये मुकाबला जिस तरह से घट रहा है, मुझे यकीनन उम्मीद है काफी रोमांचक होगा ये मुकाबला। काफी बेहतरीन है दोनों भी टीमें, नामचीन खिलाड़ी है दोनों भी टीमों में, उनका खेल का प्रदर्शन करते हैं, क्षमता काफी बेहतरीन है सभी खिलाड़ियों की। यकीनन लग रहा है जिस तरह से ये माहौल घट रहा है इस मैच का, ये मैच अंतिम क्षणों में काफी रोमांचक होने के मुकाबले की जरूर दरकार लग रही है मयूर। बिल्कुल दादा, इस मैच के दोनों ही टीमें काफी तगड़े यहाँ पर पॉइंट्स टेबल में ऊपर के स्थानों में दोनों ही टीमें। जिस तरह से संघर्ष 11 अभी तक एक भी मैच नहीं हारी, वहीं पर रॉयल मालेगांव ने सिर्फ एक ही मैच अपना गंवाया है, और जितने भी मैच जीते हैं 1 साइडेड मैच जीते हैं। और अगली गेंद संकेत की सचिन स्ट्राइक पर। इस बार उठाकर खेला है, गेंद जाती सीधा 6 रन के लिए। बेहतरीन शॉट यहाँ पर सचिन द्वारा। तो जी हाँ, ये बेहतरीन शॉट निकला सचिन के बल्ले से, लेकिन दर्शकों के जो संकेत के दीवाने हैं उन्हें मैं एक बात जरूर बताना चाहूंगा। 5वां मैच खेल रहे हैं संकेत, और 5वें मैच में संकेत को लगे आज 2 विकेट। अब तक कोई छक्का नहीं लगा था संकेत की गेंदबाजी पर, लेकिन ये बल्लेबाज है सचिन जिन्होंने बता दिया है अच्छे बल्लेबाज की निशानी। तो संकेत को इस मैच में 2 विकेट लगाने वाले बल्लेबाज सचिन। इस छक्के के लिए 100 रुपए का इनाम आता हुआ सचिन वर्ती के लिए। अगली गेंद फिर से संकेत की सचिन के लिए। इस बार लेग स्टंप पर गेंद थी, बल्ले पर आई नहीं, रूप में मिलता हुआ ये 1 रन, एक अतिरिक्त रन जुड़ता हुआ रॉयल मालेगांव के स्कोर में। यहाँ पर 5वां ओवर चलता हुआ संकेत, जो कि इस टूर्नामेंट के सबसे इकोनॉमिकल बॉलर है अभी तक, लेकिन इस मैच में या जिस तरह के मोड में अभी इस समय सचिन बल्लेबाजी कर रहे हैं, काफी बेहतरीन साथ उनका दे रहे हैं बल्लेबाज सतीश। अच्छे एक तालमेल की यहाँ पे हमें बल्लेबाजी दिख रही है दोनों बल्लेबाजों के बीच। जी हाँ, इस बार मन जरूर बनाया था सतीश ने हाथ खोलने का। जानते हैं सचिन जिस तरह के मोड में बल्लेबाजी कर रहे हैं, 1-2 शॉट मैं भी लगा दूं, मगर गेंद काफी तेज निकल गई गिरने के बाद। जिम्मेदारी यहां जरूर बनती हो गई है, सिंगल डबल रोटेट करे, सचिन को स्ट्राइक पर खिलाए ज्यादा से ज्यादा, तो रनों की जो गति है काफी तेजी से बढ़ाई जा सकती है इस समय। या फिर एक उसी दिशा में खेलना चाहते थे, लेकिन इस बार गेंदबाजी में जरूर वेरिएशन हुआ था, हल्की सी स्लोअर गेंद की थी। संकेत ने देखा था जिस तरह से अंदाज में खेल रहे थे सतीश, पहले ही परख लिया था और वेरिएशन जरूर कर दिया अपनी गेंदबाजी में। इस बीच इस ग्राउंड की खासियत काफी बेहतरीन नजर आ, बाजू से थोड़ा सा दर्शनीय सीन हमें जरूर देखने को मिल रहा है सेंट्रल रेलवे। और बेहतरीन गेंद, यॉर्कर गेंद भी काफी तेजी से गेंद, लेकिन हम सतीश के जूतों से टकराई। इस बीच अंपायर के द्वारा लेग बाइस के रूप में एक अतिरिक्त रन यहां पर आया है, और इस ओवर की समाप्ति के बाद आगे हाल सुनाएंगे हमारे साथी मित्र ओम।
यहाँ पर अच्छी वापसी कहना चाहूंगा मैं संकेत द्वारा। जिस तरह से शुरुआत में उनको छक्का पड़ा था, लेकिन उसके बाद लगातार डॉट गेंदे और सिर्फ 9 रन दिए उन्होंने इस ओवर में। और इस 5 ओवर के बाद 50 रन 1 विकेट के नुकसान पर रॉयल मालेगांव। ये मैच अभी भी बैलेंस खड़ा है, दोनों ही टीमें यहाँ पर अच्छी स्थिति में है। जब तक लेकिन सचिन बल्लेबाजी करेंगे तब तक ये स्कोर दुगना भी कर सकते हैं सचिन। अब अगले गेंदबाज है नीतीश, स्ट्राइक पर है सतीश। बड़े शॉट लगाने की आशा है, अगर स्ट्राइक भी रोटेट करते हैं तो सचिन दूसरे एंड से बड़े हिट लगा रहे हैं। अगली गेंद रिवर्स स्वीप खेलने की कोशिश ठीक तरह से बल्ले पर आई नहीं, वहां पर डीप थर्ड मैन मौजूद था। 1 ही रन मिलेगा। इस 1 रन के साथ बढ़ती रन संख्या 51 रन 1 विकेट के नुकसान पर रॉयल मालेगांव। जी हाँ, बेहतरीन सवाल है इस पारी को। जिस तरह से काफी जल्दी से बल्लेबाजी के लिए आए थे सतीश, तो एक तरह से काफी अच्छे तालमेल बनाई है दोनों बल्लेबाजों ने और पारी को काफी बेहतरीन सवाल है। सिंगल डबल रोटेट कर रहे हैं, खराब गेंद मिलती है, कड़ा प्रहार कर रहे हैं। बेहतरीन गेंद फिर एक बार यहाँ पर गिरने के बाद काफी काटा बदला बाहर की तरफ निकली। यहाँ पे जरूर अपने आप से नाखुश होंगे, सचिन लिप कर दिया था गेंद को। लगा था शायद गेंद काफी थोड़ा बाहर निकला, उन्हें लगा था ये गेंद शायद वाइड हो सकती थी, मगर अंपायर काफी तटस्थ सराहना करने होंगे अंपायरों की। जिस तरह से इस टूर्नामेंट में अंपायरिंग का एक नजर हमें देखने को मिल रहा है, तो सराहनीय कामगिरी यहाँ पे हो सकती है अंपायरों द्वारा। बेहतरीन अंपायरिंग। लगभग 10 रन से इस समय स्कोरिंग चल रही है रॉयल्स मालेगांव की। नाम है, देखना ये वाला खिलाड़ी उसके नीचे ला रहा मौजूद जी है। बेहतरीन कैच, तो ये काफी बड़ा विकेट सचिन के रूप से लगता हुआ रॉयल मालेगांव को काफी बड़ा झटका। नीतीश ने पहली सफलता अपने खाते में अर्जित की। जिनफान बासमान सचिन को वापस भेजा। वाइड गेंद की थी, हल्की सी स्विंग की ओर हुई, गिरने के बाद बड़ा शॉट खेलने का प्रयास बना था, लेकिन सही ढंग से बल्ले पर आई नहीं। इस बीच कैच आउट। तो निजी 21 रनों पर अपना विकेट खोया सचिन ने। बेहतरीन बल्लेबाजी कर रहे थे, 2 भी हिट लगा करके बेहतरीन फॉर्म में चल रहे थे, तो अपने आप से काफी नाखुश होंगे इस समय सचिन, जिस तरह से गलती कर बैठे। काफी बड़ा विकेट यहाँ पर मिला है संघर्ष 11 तामसाला को। अब जाके कहा रिलीफ जरूर हुआ होगा थोड़ा सा कप्तान रवि साबड़े को, जिस तरह से बेहतरीन विकेट यहाँ पे अर्जित कर लिया है नीतीश ने। और सचिन की जगह लेने आए आशीष पाठक, मैन इन फॉर्म। जिस तरह से इन्होंने अभी तक गेंदबाजी और बल्लेबाजी की है इस टूर्नामेंट में, बेहतरीन काबिल तारीफ बल्लेबाजी। और इनका वो मंगेश भगत वो जो शॉट खेला था इन्होंने फ्लिक, वो काफी क्लास शॉट इस टूर्नामेंट का, वन ऑफ द बेस्ट शॉट। और नीतीश जो कि अच्छी वापसी करते हुए, पहला ओवर खराब जरूर था उनका, लेकिन अगली गेंद इस बार हल्के हाथों से खेला स्क्वायर लेग की दिशा में। जब तक गेंद दूल्हे तो दूसरे रन की मांग और 2 रन आसानी से। बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट यहाँ पर दोनों ही बल्लेबाजों द्वारा। अच्छी सूझबूझ भरी बल्लेबाजी करते हुए, जानते हैं अभी विकेट गिरा है, आते ही बड़े शॉट खेलने की कोई कोशिश नहीं, हल्के हाथों से खेला और गैप में 2 रन चुराए। बेहतरीन बल्लेबाजी आशीष द्वारा। और अगली गेंद नीतीश की, इस बार उठाकर खेला है, गेंद जाती हुई बाउंड्री लाइन की तरफ। 6 रन इस बल्लेबाज में खासियत है, सीधे बैट से फ्लिक करते हैं, लेकिन काफी ताकत इनके रिस्ट में, इनके कलाइयों में। जिस तरह से इस शॉट को खेला है, फ्लिक किया सिर्फ मिडल स्टंप से और गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। इस 6 रन के साथ बढ़ती रन संख्या 59 रन, जबकि 6वां ओवर जारी। यहाँ पर रॉयल मालेगांव को झटके जरूर मिल रहे हैं, लेकिन जिस तरह से बल्लेबाजी हो रही है। अगली गेंद फिर से नीतीश की,
इस बार फिर से उठाकर खेला है हवा में गेंद, फील्डर उसके नीचे और झटका लगता हुआ रॉयल मालेगांव को। यहाँ पर अरविंद गेंद के नीचे, कोई गलती नहीं की उन्होंने। जी हाँ, बेहतरीन कैच यहाँ पे अरविंद के द्वारा हमें देखने को मिला है। आशीष ने अपना विकेट खोया, बेहतरीन लाइन में आ गए थे आशीष। पहली गेंद में काफी बड़ी शॉट खेली थी, जोर एनर्जी कर लिए थे, बैक टू बैक दूसरा हिट लगाना चाहते थे मगर सही टाइम नहीं कर पाया और अपना विकेट खोया। तो यहाँ पे बेहतरीन कैच अरविंद द्वारा, ये लगता हुआ और एक झटका रॉयल मालेगांव। तो आशीष की जगह बल्लेबाजी के लिए नए बल्लेबाज आए हैं दीपेन। ये आज के दिन का चल रहा है तीसरा मुकाबला जो खेला जा रहा है रॉयल मालेगांव वर्सेस संघर्ष 11 कामसाड़ा के बीच। यहाँ ओवर होने के बाद आपको स्कोर जरूर बताएंगे हम लारा। तो 6 ओवर खेल यहाँ पे पूरा हुआ है, रन बने हैं 59 और विकेट गिरे हैं मात्र 3। यहाँ पे गेंदबाजी में जरूर परिवर्तन हुआ है। अब कप्तान ने गेंद दी है फैजान के हाथों में, भरोसा जताया है फैजान के ऊपर। जिस तरह से रनों की गति इस समय चल रही है रॉयल मालेगांव की, अंकुश लगाना जरूर होगा यहाँ पर। देखना है फैजान कप्तान के इस निर्णय पर कितना खरा उतर पाते हैं। अगली गेंद स्ट्रेट डाउन द ग्राउंड, बहुत ही लंबा छक्का, बेहतरीन शॉट यहाँ पर सतीश द्वारा स्टेप आउट किया और गेंद को खेल दिया सीधा स्ट्रेट डाउन द ग्राउंड 6 रन के लिए। जी हाँ, लग रहा है जहां पर सचिन ने ये मैच छोड़ा था वो इसने सतीश को पकड़ लिया है और बेहतरीन शॉट यहाँ पे डाउन द पिच है और स्ट्रेट द बॉल खेल दिया, काफी बेहतरीन बिग हिट 6 रनों के लिए। तो इसी तरह की बल्लेबाजी की जरूरत है इस समय रॉयल मालेगांव को। जानते हैं संघर्ष 11 में भी बेहतरीन बल्लेबाजी है, एक लक्ष्य काफी सम्मानजनक देना होगा, बेहतरीन लक्ष्य खड़ा करना होगा। इसी अंदाज में कुछ बल्लेबाजी का छोर बदलना होगा। तो फिर एक बार सतीश तैयार है फैजान की गेंदबाजी के लिए। जी हाँ, फिर एक बार गेंद हवा में है, फैजान उसके नीचे है और जी हाँ ये कैच छूटा। आसान सा मौका होगा फैजान के पास मगर रेत की तरह ये गेंद हाथों से निकल गई। यहां पे मिलता हुआ है जीवन दान सतीश को। अब देखना ये यहां से काफी दिलचस्प होगा सतीश इस जीवन दान का किस तरह से फायदा ले पाते हैं। अच्छी यहाँ पर बल्लेबाजी करते हुए, लेकिन हवा में गेंद थी, आसान सा कैच यहाँ पर फैजान के हाथ से छूटा, महंगा पड़ सकता है ये संघर्ष 11 को। अब स्ट्राइक पर है दीपेन। अगली गेंद खाती फैजान की, इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर लाइन से भटके और इस वाइड के साथ बढ़ती हुई रन संख्या 67 रन 67 रन 3 विकेट के नुकसान पर रॉयल मालेगांव। जी हाँ, मैं एक बात यहाँ पे जरूर बताना चाहूंगा सभी खिलाड़ियों को, जिस तरह से आप ये लीग खेल रहे हैं, लाइव टेलीकास्ट हो रहा है यूट्यूब पे, ये लाइव चल रहा है मैच, और आप जिस तरह से अंपायर के डिसीजन पे रिएक्शन करते हैं तो ये एक अच्छी खिलाड़ी की निशानी नहीं होती है फैजान। अगली गेंद फिर से दीपेन के लिए, इस बार उठाकर मारने की कोशिश, काफी तेज निकली विकेट से गिरने के बाद और ये डॉट बॉल। यहाँ पर दीपेन को बड़े बड़े शॉट खेलने की जरूरत, क्योंकि बड़ा लक्ष्य अगर रॉयल मालेगांव को संघर्ष के सामने रखना है तो कुछ बड़े हिटों की यहाँ पर जरूरत। अच्छी गेंदबाजी अभी तक फैजान द्वारा, पहले गेंद पर छक्का खाने के बाद अच्छी वापसी। इस बार स्लो रन गेंद उठाकर खेला है, गेंद आते हुए सी मारेगा के बार 6 रन। यहाँ पर स्लो रन गेंद थी, लेकिन जैसे हाथ से छूटी दीपेन ने पहचान लिया था, इस गेंद को उन्होंने खेल लिया मिड विकेट के ऊपर से 6 रन के लिए और इस ओवर का लगता हुआ दूसरा छक्का। अच्छी यहाँ पर बल्लेबाजी दीपेन, जो कि जाने जाते हैं बड़े हिटों के लिए। अगली गेंद फिर से फैजान की,
इस बार फिर से उठाकर खेला हवा में गेंद उसके नीचे मनोज यादव, इनसे गलती मतलब बहुत बड़ी बात है, ये गलती करते ही नहीं है। जिस तरह के ये फील्डर है, वन ऑफ द बेस्ट फील्डर ऑफ द टूर्नामेंट मनोज यादव। जी हाँ, मनोज की हम बात करें तो यकीनन इस टूर्नामेंट में काफी मोहित किया है सभी दर्शकों को। मनोज ने जिस तरह से अपने खेल का प्रदर्शन कर रहे हैं, हर दर्शकों के दिल के भा रहे हैं, काफी दर्शक इनके दीवाने हुए हैं। जिस तरह से ऑन द फील्ड मनोज अपना एफर्ट लगा रहे हैं, तो बेहतरीन कैच, बेहतरीन फील्डिंग, बेहतरीन गेंदबाजी और बल्लेबाजी में भी खासा प्रभावित किया है। तो मनोज की जितनी सराहना की जाए उतनी कम। यहाँ पर महंगा जरूर साबित होता हुआ ये ओवर, लेकिन दो बड़े झटके यहाँ पर रॉयल मालेगांव को फैजान ने, जो कि लगातार अपनी गेंदबाजी में वेरिएशंस करते हुए स्लोअर वन गेंद डाली थी उन्होंने, लेकिन पढ़ लिया था डिपेन ने, लेकिन उसके बाद फिर से वही पर गेंदबाजी, और इस बार ठीक तरह से टाइम नहीं हुई। अब स्ट्राइक पर है नीलेश डिपेन की जगह। इस बार यॉर्कर लेन गेंद खेल दिया उसे मिड ऑफ की दिशा में। जब तक गेंद फील्ड थी 2 रन, यहाँ पर रनआउट का मौका जरूर था, लेकिन यहाँ पर थ्रो उतना अच्छा नहीं था। जब तक गेंद फील्ड होती 2 रन, और इस 2 रन के साथ बढ़ती रन संख्या 75 रन, 75 रन 7 ओवर के बाद रॉयल मालेगांव। और अगला हाल सुनाएंगे आरजे दादा। धन्यवाद मयूर। 7 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात। 75 धावा 4 गडी बाद। प्रेक्षक हो, आपण बघत आहात वाशिम प्रीमियर लीग 2021। आजचा या स्पर्धेचा 5वा दिवस आहे आणि मैदानामध्ये आजच्या दिवसामधला तिसरा सामना रंगतोय। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता रॉयल मालेगाव संघाने। ठराविक अंतराने गडी बाद होत गेले, परंतु धावसंख्येला आकार देण्याचं काम फलंदाजांचं चालूच आहे। आशिष पाठक असतील किंवा सतीश खडसे असतील, यांची चांगली फलंदाजी सचिन वर्ते यांनी सलामीला चांगला येऊन आपला संघाकरता नॉक ते खेळून गेले आहेत। 13 चेंडूंचा सामना करून 26 धावांची खेळी सतीश खडसे ऑन स्ट्राईक असतील। आणि बघायचं आहे जमलेल्या प्रेक्षकांचं आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या प्रेक्षकांचं समालोचन कक्षातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आपण बघत आहात वाशिम प्रीमियर लीगचा हा थरार। गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील रवी साबळे उर्फ लारा, संघाचे कर्णधार। यावेळी मात्र फुलटॉस चेंडू आणि खेळून काढलं त्याला डीप मिड विकेटच्या वरतून सीमारेषे पार षटकार केलंय रवी साबळे यांचं। पहिल्या चेंडूवरती सतीश खडसे यांच्या बॅट मधून येणारा हा खणखणीत षटकार। बघू शकता की या प्रकारचा हा फटका होता, खास करून सतीश खडसे यांच्या बॅट मधून येणारा। 14 चेंडूंचा सामना करून 32 धावांची खेळी आपल्या संघाकरता साकारता आहे सतीश खडसे। बघू शकता रिप्ले मध्ये की फुलटॉस चेंडू होता आणि त्याला मात्र खाली ठेवण्यामध्ये यश न खाली ठेवण्याचा प्रयत्न होता। यावेळी चांगला फटका आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू पुन्हा एक वेळ चौकार पाहायला मिळतोय। यावेळी हा मैदानाला आग लावणारा चौकार सचिन खडसे यांच्या बॅट मधून येतोय। सचिन खडसेचं तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून नाव ऐकलंय, परंतु आज सतीश खडसे प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवताना दिसत आहेत। रॉयल मालेगाव संघाचे हे खेळाडू काय अप्रतिम फलंदाजी, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतायत। यावेळी मात्र गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता रवी साबळे यांचा। वाईट चेंडू येतोय, अतिरिक्त धाव रवी साबळे काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात नेहमीच असतात। क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो, यष्टिरक्षण असो किंवा फलंदाजी असो, वेगळं करण्याचा प्रयत्न असतो या खेळाडूचा। यावेळी मात्र समोर टाकला चेंडू, डाऊन द ग्राउंड फटका खेळून काढलाय मनोज जाधवकडनं। यावेळी चूक झाली आहे, ज्या खेळाडूकडनं आतापर्यंत चुका झाल्या नव्हत्या त्या खेळाडूंकडनं चूक झाली आणि चेंडू सीमारेषे पार 4 धावे करता जाऊन पोहोचलाय। मनोज जाधव त्यांना अडवण्यामध्ये असमर्थ ठरले आहेत। बघू शकता रिप्ले मध्ये तुम्ही की हा चेंडू घरंगळत गेला होता, मनोज जाधव उपस्थित होते, पण तो ऐन वेळेवरती चेंडू बाउन्स झाला, अंगाला ताडला आणि त्यानंतर सीमारेषे पार गेला। 4 धावा पूर्ण केल्या। आतापर्यंत या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्यात रवी साबळे यांनी। स्टेप आउट बदल आदित्य पाहायला मिळालं, भीती दाखवली गोलंदाजाला आणि वाईट चेंडू होतोय। आता या षटकामध्ये आक्रमण झालंय रवी साबळे यांच्यावरती। 16 धावा खर्च झाल्या 3 चेंडू मध्ये।
यावेळी मात्र पुन्हा डाऊन द ग्राउंड फटका खेळला लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत फैजान खातीब 2 धावा घेण्याचा प्रयत्न होईल का नक्की प्रयत्न झाला परंतु धावबादच्या स्वरूपात गडीबाद होतील चांगला प्रयत्न होता क्रीज मध्ये येण्याचा परंतु धावबादच्या स्वरूपाला रॉयल मालेगाव संघाला झटका लागतोय तो म्हणजे फलंदाज निलेश गायकवाड यांच्या रूपाने पूर्णपणे समर्पण संघासाठी त्यांचं पाहायला मिळालं परंतु गरज होती सतीश खर्चे यांना स्ट्राईकवर आणण्याची आणि तो प्रयत्न त्यांच्याकडनं झालाय एक धाव मिळेल या चेंडूवरती धावसंख्या होईल 92 धावा 4 गडीबाद आणि 4 चेंडू या षटकामधले झाले असतील 92 धावा झाल्या धावफलकावरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय लॉंगॉनच्या दिशेने फैजान खातीब आणि रवी साबळे दोघांनी मिळून या फलंदाजाला धावबाद केलंय एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये धावबाद झालेले फलंदाज निलेश गायकवाड संघासाठी गरज होती सतीश खडसे यांना स्ट्राईक वरती आणणं आणि तेच झालंय निलेश गायकवाड कडनं तेच झालं या ठिकाणी निलेश गायकवाड यांच्याकडनं आणि एक धाव मात्र पूर्ण नवीन फलंदाज येत आहेत कांबळे पप्पू कांबळे नवीन फलंदाज बघायचा किती धावा या चेंडूवरती फैजान खातीब आहेत एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न यावेळी फेकी मात्र तितक्या चांगली स्वरूपाची नव्हती फैजान खातीब यांची त्यांचा प्रयत्न होता की सचिन खडसे यांना धावबाद करू परंतु या ठिकाणी खालच्या दिशेने चेंडू फेकला असता तर धावबाद होऊ शकले असते फलंदाज चुकी झाली आहे 2 धावा पूर्ण होत आहेत 2 धावेची धावसंख्या वाढेल 94 धावा शेवटचा चेंडू बाकी असेल तो म्हणजे या षटकामधला 8व्या षटकाचा खेळ चालू आहे सतीश खर्चे येत आहेत यावेळी मात्र मिस टाइम होतोय फटका एक धाव घेण्याचा प्रयत्न झालाय यष्टीरक्षकांनी चुकी झाली अरविंद होते आणि रवी साबळे समजदारीचं प्रदर्शन करतायत मैदानामध्ये माहिती आहे जास्त फेकी करून धावा जाऊ शकतात धावसंख्या झाली आहे 8 षटक समाप्त 95 धावा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना चांगला आव्हान उभं केलंय ते म्हणजे संघर्ष एलेवन तामसाळा संघासमोर 96 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करावा लागेल संघर्ष एलेवन तामसाळा संघाला आणि आता मात्र खरी लढाई पाहायला मिळेल कारण दोन्ही ताकदवान संघ एकमेकाशी 2 हात करताना दिसतील 96 धावांचा डोंगर उभा आहे संघर्ष एलेवन तामसाळा संघासमोर आणि बघायचं आहे या लक्ष्याचा पाठलाग संघर्ष एलेवन तामसाळा संघ आता कशा प्रकारे करेल प्रेक्षक कुठेही जाऊ नका कारण पुढच्या डावामध्ये पुन्हा मी वापस येईल असा गेलो आणि लगेच आलो यहाँ पर सतीश खड़से जिन्होंने 19 गेंदों में 44 रन की नॉट आउट पारी यहाँ पर खेली है जिसकी बदौलत रॉयल मालेगांव 96 रनों का लक्ष्य यहाँ पर संघर्ष 11 के सामने रखा है और संघर्ष 11 इनके पास काफी दिग्गज बल्लेबाज लेकिन रॉयल मालेगांव अभी तक अपनी गेंदबाजी के लिए भी जानी चाह चुकी है WPL sponsored by Rajuri Steel, Mayur Sports, Mapari Sports, Royal Sports and TVS Showroom वाशिम। यहाँ पर काफी बेहतरीन मुकाबला चलता हुआ WPL इस टूर्नामेंट में काफी अच्छा मैच चलता हुआ है यहाँ पर रॉयल मालेगांव और संघर्ष 11 के बीच में संघर्ष 11 के सामने 96 रनों का लक्ष्य अच्छी यहाँ पर बल्लेबाजी सतीश खड़से इनके बल्ले से देखने मिली है जिस तरह की बल्लेबाजी उन्होंने की 19 गेंदों में 44 रन बनाए
आज क्रिकेट प्रेमींसाठी युनिक परांडा आणि मापारी और यहाँ पर इस मैच का आनंद उठाते हुए मनीष राठौड़ आरसीबी के कट्टर समर्थक, उनकी टीम अभी आज तक आईपीएल में अभी तक ट्रॉफी नहीं जीती। टूर्नामेंट की सबसे सफल ओपनिंग जोड़ी संघर्ष 11 टीम से निवेदन है कि बोर्ड के पीछे बैठी है, एडवर्टाइजिंग बोर्ड जो है उसके पीछे बैठी है, क्योंकि बाद में दिक्कत आ सकती है, फील्डर को दिक्कत आ सकती है। आप प्लीज कमेटी को सहकार्य कीजिए और थोड़ा सा, और धन्यवाद आपने कमेटी की बात को रखा। और यहाँ पर इस टूर्नामेंट की सबसे सक्सेसफुल ओपनिंग जोड़ी फैजान और वैभव के रूप में क्रीज पर। और स्ट्राइक पर रहेंगे फैजान, जिन्होंने इस टूर्नामेंट की शुरुआत 50 रन बनाए थे, अर्धशतक बनाया था इस टूर्नामेंट का पहला, और ये इतिहास में लिखा जाएगा, क्योंकि WPL की शुरुआत और पहले मैच में फैजान ने जिस तरह से बल्लेबाजी की थी, काबिल तारीफ बल्लेबाजी फैजान द्वारा। इस बल्लेबाज में काफी काबिलियत है, जिस तरह के शॉट्स इस बल्लेबाज के पास है। वाशिम प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये आजचा या स्पर्धेचा 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसामधला आजचा तिसरा सामना मैदानामध्ये रंगतोय। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय झाला होता रॉयल मालेगाव संघाकडनं, आणि निर्धारित 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 95 धावा, 96 धावांचं आव्हान असणार आहे। बघायचं लक्ष्याचा पाठलाग करण्याकरता जिंकण्याची आशा आणि अभिलाषा बाळगून संघर्ष 11 संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली। एका बाजूला असतील वैभव रजोदिया तर दुसऱ्या बाजूला असतील फैजान खातीब। फैजान खातीब यांच्यावरती जबाबदारी असेल वैभव रजोदिया। मागच्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार त्यांनी पटकावला होता। पंचांकडनं इशारा येतोय, गोलंदाजी मार्गावरती आहेत निलेश गायकवाड, संघाचे अनुभवी खेळाडू, अनुभवी गोलंदाज, ब्रेक थ्रू मिस्टर विकेट टेकर गोलंदाजी मार्गावरती सज्ज आहेत। राईट मुहूर्त विकेट मारा करताना दिसतील। यावेळी समोर टाकला चेंडू ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफचे क्षेत्ररक्षक धावून आले होते, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्वतःला सावरताना पाहायला मिळतात निलेश गायकवाड। चांगला चेंडू पाहायला मिळाला, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चांगलं क्षेत्ररक्षण आशिष पाठक यांच्याकडे सुद्धा अनुभव आहे, यांना सुद्धा आपण महत्वाच्या मिडल ओव्हर षटकांमध्ये गोलंदाजी करताना पाहू। अनुभव आहे या संघामध्ये। रॉयल मालेगाव संघाचा विचार केला तर एक नाही तर 3 खेळाडू फक्त यंग खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळतात, बाकी अनुभवावर यांचा जास्त भर आहे। रॉयल मालेगाव संघाचा विचार झाला तर यावेळी मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता, निलेश गायकवाड यांचा चेंडू थोडासा खाली राहिला आणि बॅटवरती व्यवस्थित आला नाही, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव येत आहेत आणि सर्कलचा ओव्हर आहे, पॉवर प्लेचा ओव्हर आहे, 2 क्षेत्ररक्षक तुम्हाला बाहेर पाहायला मिळतात, एक लॉंग ऑनच्या दिशेने आणि दुसरा मात्र डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय। चांगलं कर्णधार पद भूषवताना दिसत आहेत संघाचे कर्णधार गणेश बाजड। दुसऱ्या बाजूला एक युवा खेळाडूंचा तोफखाना असलेला संघ संघर्ष 11, यावेळी मात्र फटका खेळून काढलाय, डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे, प्रेक्षक बनून राहतील सीमारेषे पार 4 धावे करता जाणारा हा सहकार फैजान खातीब यांच्या बॅटमधून येणारा हा सहकार। कारण आव्हान जरी मोठं असलं तरी सुद्धा समोरचा संघ तितक्याच ताकदीचा आहे आणि या संघाचं नाव आहे संघर्ष 11। नावातच संघर्ष आहे आणि संघर्ष करणं या संघाला माहित आहे। मैदानामध्ये सलामीची जोडी आपल्या धावांचा डोंगराचा पाठलाग करताना संघर्ष करताना मात्र दिसते आहे। गोलंदाजी मार्गावरती निलेश गायकवाड, यावेळी पुन्हा चांगला फटका आहे, लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक जरूर उपस्थित असतील आणि एक धाव मात्र पूर्ण होईल। दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला, थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं होतं आणि 2 धावा पूर्ण, चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते। दोन्ही
फलंदाजांकडनं आणि क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव पाहायला मिळतो. आता मात्र आशिष पाठक स्वतः खांद्यावरती जबाबदारी घेऊन लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करताना दिसतील. या 2 धावांनी धावसंख्या वाढेल. 6 धावा बिनगडी बाद. चांगली सुरुवात पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडनं. फैजान खातीब आणि वैभव रजोतिया यांनी मात्र अजूनही एकही चेंडू या षटकामध्ये फेस केला नाहीये. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पूल केला. या चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला इस्राईल. एक चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्याकडनं सुद्धा पाहायला मिळालं. संयम होता या खेळाडूकडे. संयमाने या चेंडूला गॅदर केला आणि फेकी केली. यष्टीरक्षक सचिन वडते यांच्या दृष्टीने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एका धाव्यावर दोन्ही फलंदाज समाधानी होतील. धावसंख्या वाढेल. 7 धावा बिनगडी बाद. पहिला चेंडू फेस करतील या सामन्यामध्ये. मागच्या सामन्याचे सामनावीर अष्टपैलू खेळाडू उदयनमुख खेळाडू वैभव रजोदिया एक चांगले खेळाडू आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत. आपल्या संघाकरता अनेक वेळा चांगल्या धावा त्याने सलामीला येऊन केलेल्या आहेत. मागच्या सामन्यामध्ये अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन त्याच्याकडनं पाहायला मिळालं. आज जबाबदारी असेल कारण धावांचा डोंगर तुमच्या समोर उभा आहे. 96 धावांचा तुम्ही पाठलाग करताय. संघर्ष इलेव्हन तामसाळा संघ. समोर टाकलेला चेंडू बिग हिट केला गेलाय डीप मिड विकेटच्या वरतून. वैभव रजोतियाच्या बॅट मधून वैभव दाखवणारा हा षटकार. या खेळाडूकडे वैभव आहे. फलंदाजीमध्ये फटके आहेत आणि त्यातच मात्र प्रदर्शन त्याने मैदानामध्ये दाखवलं. बघू शकता समोर टाकलेला निलेश गायकवाड यांचा चेंडू आणि वैभवने मात्र आसमान दाखवलंय. गोलंदाज निलेश गायकवाड यांना चेंडू गेला होता सीमारेषेपार. 6 धावे करता एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 96 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना संघर्ष इलेव्हन संघ 13 धावा बिनगडी बाद. चांगली सुरुवात म्हणावी लागेल मयूर. 96 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना संघर्ष इलेव्हन संघाची. जरूर दादा, ये इस टूर्नामेंट की सबसे सक्सेसफुल ओपनिंग जोड़ी रही है अभी तक. दोनों ही बल्लेबाजों ने जिस तरह की बल्लेबाजी इस टूर्नामेंट में अभी तक की है, लाजवाब यहाँ पर इस दोनों ही बल्लेबाजों ने हिटिंग की है. दोनों के पास सभी चारों तरफ शॉट्स है और अच्छी शुरुआत है संघर्ष 11 को. 1 ओवर में 13 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. अगली गेंद इजराइल की. इस बार कवर ड्राइव, बेहतरीन शॉट और मिस फील्डिंग जिसका नतीजा 4 रन के लिए गेंद जाती. काफी तेज लगाया गया ये शॉट. यहाँ पर फील्डर से मिस हुई इस फील्डिंग को 4 रन में तब्दील करते हुए फैजान जो कि सभी तरफ शॉट खेलते हुए इस इनिंग में. और गेंदबाज इजराइल, अच्छी गेंद थी लेकिन उतने अच्छी तरीके से खेला था, लेकिन फील्डर के सीधे हाथों में थी. लेकिन वहां पर खराब फील्डिंग का प्रदर्शन फील्डर द्वारा, डिपेन द्वारा. अगली गेंद फिर से फैजान के लिए. इस बार उठाकर खेला है, गेंद जाएंगे 6 रन के लिए. बेहतरीन शॉट ऑफ फैजान द्वारा. जिस फॉर्म में ये खिलाड़ी है इनके लिए इनके पास हर एक गेंद का तोड़ है. जिस तरह से इस गेंद को ऑफ स्टंप से घसीटा और गेंद सीधा मिड विकेट के ऊपर से 6 रन के लिए. अच्छी बल्लेबाजी, अच्छा स्टार्ट मिलता हुआ संघर्ष 11 को. अगली गेंद फिर से इजराइल की फैजान के लिए. स्लोअर 1 गेंद. ये गेंद भी काफी तेज मारने गए, नहीं तो निश्चित रूप से खराब गेंद थी, लेकिन 1 ही रन मिला फैजान को. ठीक तरह से बल्ले पर आई नहीं. ताकत से इस शॉट को खेलने की कोशिश फैजान द्वारा और इस 1 रन के साथ बढ़ती रन संख्या 24 रन, जबकि दूसरा ओवर यहाँ पर चलता हुआ. अब स्ट्राइक पर वैभव जिन्होंने काफी लंबा हिट लगाया था पिछले ओवर में, अब स्ट्राइक पर लंबे कद के खिलाड़ी वैभव. अगली गेंद इजराइल की. इस बार बेहतरीन गेंद, यॉर्कर लेन गेंद, कवर ड्राइव करने की कोशिश वैभव द्वारा लेकिन नाकाम रहे. बेहतरीन गेंद रिप्ले में आप देख सकते हैं. हवा में थोड़ी सी हरकत इस गेंद की. यहाँ पर संघर्ष 11 जिस तरह का स्टार्ट इनको मिला है तो चाहेंगे कि इस टारगेट, इस लक्ष्य को पूरा करना चाहेंगे. अगली गेंद इजराइल की. स्ट्राइक पर वैभव, हल्का सा शफल किया ऑफ स्टंप में और गेंद को
कलाओं के सहारे खेल दिया स्क्वायर लेग की दिशा में 4 रन के लिए। बेहतरीन शॉट यहाँ पर वैभव द्वारा। एक तरफ फैजान बड़े हिट लगा रहे हैं तो दूसरी तरफ वैभव अपने क्लास का प्रदर्शन करते हुए। जानते थे वहां पर फील्डर स्क्वायर लेग डीप स्क्वायर लेग मौजूद नहीं है और हल्के हाथों से उसे फ्लिक कर दिया उन्होंने 4 रन के लिए। और इस 4 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 28 रन, जबकि दूसरा ओवर चलता हुआ। अच्छी शुरुआत संघर्ष 11 द्वारा। रॉयल मालेगांव को अगर वापसी करनी है तो विकेट चटकानी पड़ेगी। अगली गेंद इजराइल की, इस बार ठीक तरह से बल्ले पर आई नहीं। लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद, जब तक गेंद फील्ड होती है 1 रन आसानी से। इस 1 रन के साथ बढ़ते हुए रन संख्या 29 रन। बेहतरीन शुरुआत यहाँ पर संघर्ष द्वारा। क्या लगता है सुशील दा, आपको ये टारगेट चेस कर पाएंगे संघर्ष 11? जी हाँ मयूर जी, इस अंदाज में दोनों बल्लेबाज अपने लय में आ गए हैं, लेकिन हमें लग रहा है कि इस पारी का अंजाम जरूर कुछ ना कुछ अलग होगा। 96 रन का लक्ष्य है और शुरुआत जिस तरह से हुई है, ताबड़तोड़ बल्लेबाजी कर रहे हैं फैजान और वैभव। खराब गेंद जैसी मिल रही है उसे पूरा पूरा पनिश कर रहे हैं। लेकिन लग रहा है ये मैच काफी रोमांचक होगा। जिस तरह से आपने कहा था इस टूर्नामेंट का सबसे सफल ओपनिंग जो कपल है, जी हाँ, इस बात पर पूरा पूरा खरा उतरते हुए इस समय संघर्ष 11 के दोनों भी सलामी बल्लेबाज हमने देखा है हर मैच में। इस पारी ने बेहतरीन, इस जोड़ी ने बेहतरीन शुरुआत की है अपने इनिंग की। लेकिन ये कहना हमें वाकई में जरूर होगा यह जोड़ी इस टूर्नामेंट की सबसे सफल जोड़ी है बतौर ओपनिंग के रूप में। तो गेंदबाजी में यहां परिवर्तन हुआ है। आशीष है गेंदबाज। जी बेहतरीन यहाँ पे शॉट को एडजस्ट किया, जैसे ही गेंद की हाइट जैसी उठी, लेकिन उन पर क्या उसे खेल दिया। उसे लेग स्टंप क्षेत्र में 2 रन यहाँ पे जरूर मिलेंगे। तो इस समय जैसे हम देख रहे हैं वैभव की बैटिंग की स्किल को, तो काफी चतुराई भरी बैटिंग कर रहे हैं वैभव इस समय। जिस तरह से गेंदबाजी हो रही है उसी मुताबिक बल्लेबाजी करते हैं, शॉट्स को अपने एडजस्ट करते हैं। तो दर्शनीय बल्लेबाजी इस समय वैभव द्वारा। वैभव की पराकाष्ठा इस समय काफी अंतिम सीमा पर। जी हाँ बेहतरीन हल्के हाथों से खेला है, बॉल अपने खिलाड़ी वहां पे मौजूद थे, मगर फंबल भी हुआ वहां पे। लेकिन फर्स्ट ओवर में गेंद अगर हाथों में आती है और विकेटों पे अगर लगती तो मुसीबत यहाँ पे जरूर खड़ी होती इस समय वैभव के लिए। यहाँ से कप्तान जरूर चाहेंगे आशीष जो उनके सफल गेंदबाज है, स्ट्राइक गेंदबाज है, एक ब्रेक थ्रो की यहाँ से उम्मीद जरूर होगी कप्तान को अपने गेंदबाज आशीष से। जी फिर एक बार हल्के हाथों से खेला है, काफी समझदारी की क्रिकेट यहाँ पे दोनों बल्लेबाजों के बीच। जानते हैं स्ट्राइक गेंदबाज है आशीष, लेफ्ट आर्म राउंड मिलकर गेंदबाजी कर रहे हैं। थोड़ा खेलने में जरूर परेशानियां जारी है। यहाँ पे एक प्लानिंग नियोजनबद्ध बल्लेबाजी हो रही है, जिस तरह से स्किल दोनों बल्लेबाजों ने एडप्ट किया है। जानते हैं खराब गेंद जब मिलेगी कड़ा प्रहार करेंगे, मगर इतना दुक्का यहाँ पे स्कोर बोर्ड कंटिन्यू मिलाते हुए दोनों बल्लेबाज। और बेहतरीन शॉट। जी हाँ, जितनी सराहना की जाए उतनी कम इस बल्लेबाज की। जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं, अनोखा निखार अपने बल्लेबाजी में लाए हैं और सभी क्षेत्र में हमें देखने को मिल रहा है लोगों के बल्ले से रन निकल रहे हैं। ये उनके भविष्य के लिए काफी बेहतरीन संकेत हमें दिखाई दे रहा है उनके बल्लेबाजी में। अपकमिंग प्लेयर है, नए खिलाड़ी है, पहली लीग खेल रहे हैं, ये एक्सपीरियंस काफी बेहतरीन होगा लोगों के लिए। एक बार यूज खेला यहाँ पे, जी हाँ, गेंद से मारे से बाहर 4 रन। यहाँ पे दोनों की गति इस समय अब थोड़ी सी दुगनी हो चुकी है। गेयर यहाँ पे बदल दिया हुआ है, टॉप गेयर में अपनी बल्लेबाजी का क्लास लेकर आए हैं। बैक टू बैक 2 बाउंड्रीज लगाई है, यहाँ पे प्रेशर बना है इस समय गेंदबाज आशीष के ऊपर। सोचने पर मजबूर कर दिया है कप्तान गणेश को। जिस तरह से बॉलिंग स्पेल चलाया है उन्होंने, फील्डिंग मोड जिस तरह सेट किया है, तो परेशानियों में इस समय कप्तान रॉयल मालेगांव के गणेश। फिर एक बार लेस्टर के क्षेत्र में खेलने का मन बना था, पैरों से गेंद टकराई यहाँ पे। जी हाँ, मुझे लगता है शायद लेग बाइस के रूप में अतिरिक्त रन आया है। इस बीच ओवर यहाँ पे पूरा हुआ, 3 ओवरों की समाप्ति पे स्कोर हुआ है 42 रन, लॉस ऑफ 0 विकेट्स। तो बेहतरीन शुरुआत यहाँ पर होम।
चांगली सुरुवात झाली आहे. प्रेक्षक हो नमस्कार. वाशिम प्रीमियर लीगचा थरार आपण आजमावत आहात. 3 षटक समाप्त आणि नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 96 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना संघर्ष 11 संघ 3 षटकाच्या समाप्तीनंतर 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात बिनगडी बाद. चांगली सुरुवात पुन्हा एक वेळ संघर्ष 11 संघाच्या सलामीच्या जोडीने आपल्या संघाला दिली आहे आणि आता मात्र बघावं लागेल 96 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जी सुरुवात मिळाली आहे त्या सुरुवातीला कशा प्रकारे कन्वर्ट करतील संघर्ष 11 तामसाळा संघाचे बाकीचे खेळाडू. अजूनही वैभव रजोतिया आणि फैजान खातीब सलामीला फलंदाजी करता आले होते, ते मात्र तग धरून आहेत मैदानावर. नवीन गोलंदाज येत आहेत सचिन वडते येत आहेत नवीन गोलंदाज. पुन्हा एक वेगवान गोलंदाज पाहायला मिळतील. रनअप जरूर कमी आहे परंतु या खेळाडूकडे अनुभव आहे आणि अनुभवाच्या जोरावर सामना फिरवण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. आशिष पाठक यांच्या मागच्या षटकामध्ये आक्रमण केल्या गेलंय वैभव रजोदिया यांच्याकडनं खास करून. यावेळी मात्र फाईन लेगच्या दिशेने खेळलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक होते परंतु चेंडू क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचू शकला नव्हता. नशिबाची साथ मिळते. सचिन वरते काहीतरी समजावून सांगताना ताकीद देताना आपल्या फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला चांगलं कर्णधार पद भूषवत आहेत गणेश बाजळ. परंतु या ठिकाणी सचिन वरते गणेश बाजळ यांच्यावरती नजर आहेत. फैजान खातीब चांगली फलंदाजी करतोय. 29 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता असेल संघर्ष 11 तामसाळा संघाला सामना जिंकण्याकरिता. पुन्हा समोर टाकलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही झाला. चांगलं बॉल म्हणावं लागेल. चांगली रनिंग पाहायला मिळाली दोन्ही खेळाडूंकडनं आणि एकमेकांना ओळखतात हे दोन्ही खेळाडू. ज्या प्रकारे सलामीला आतापर्यंत सुरुवात केली या स्पर्धेच्या माध्यमातून या दोन्ही खेळाडूंनी. त्यानंतर येणारा खेळाडू अरविंद असेल, अरविंदने सुद्धा चांगला फॉर्म मध्ये पाहायला मिळाला. यावेळी फुलटा चेंडू इनसाइड आउट खेळून काढले क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु प्रेक्षक बनून राहील. चेंडू वन बाउंस सीमारेषे पार चौकार 4 धावा. या ठिकाणी सचिन वरते यांच्या चेंडूवरती प्रहार केला गेला होता. इनसाइड आउट फटका पाहायला मिळतोय. हवेमध्ये खेळलेला फटका होता आणि त्यांना माहिती होतं वैभव रजोतिया यांना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीये. 4 धावा मिळत आहेत कव्हरच्या दिशेने आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या वाढेल 48 धावा बिनगडी बाद. फैजान खातीब यांना काहीतरी इजा झाली आहे मैदानामध्ये. ती इजा मोठी नसावी अशीच आपण अपेक्षा करूया. पाणी त्यांना घेऊन जायचं आहे आणि ड्रिंक्स ब्रेक सुद्धा आपण करू.
ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर थोडासा क्रॅम्प आला होता फैजान खातीब यांना आणि त्यानंतर मात्र थोडीशी प्रकृती स्थिर आहे, ही चांगली गोष्ट आहे संघर्ष 11 संघाकरता. धावसंख्या झाली 49 धावा बिनगडी बाद. चौथ्या षटकामधले 3 चेंडू झाले असताना सचिन वरते गोलंदाजी मार्कवरती आहे. 27 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. वैभव रोजिती आपल्या संघाकरता खिंड लढवतोय. पुन्हा मात्र या ठिकाणी फटका चांगला पाहायला मिळतोय. पेडल स्वीप चेंडू मात्र फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल झाला होता. 4 धावा सीमारेषे पार चौकार. चांगली फलंदाजी करतोय वैभव रोजती. या नेत्रदीपक फटकेबाजी आपल्या संघाकरता करताना पाहायला मिळतोय. या खेळाडूने चांगले इम्प्रेस केलंय आजच्या दिवसामध्ये. गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो किंवा आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. हा चेंडू स्लॉट मध्ये होता. रवी साबळे यांच्या षटकाराच्या प्लॉट मध्ये पाहायला मिळाला. आता मात्र 9 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता आहे. प्रेक्षक हो कुठेही जाऊ नका. वाशिम प्रीमियर लीग 2021 चा हा थरार आता मात्र रंगतदार स्थितीमध्ये येताना पाहायला मिळतोय. कालच्या दिवसामध्ये सुद्धा अरविंद आणि रवी साबळे यांनी अशाच प्रकारचा सामना आपल्या संघाला जिंकवून दिला होता आणि आज सुद्धा त्याच दिशेने त्यांनी वाटचाल केली आहे. या षटकामधले 3 चेंडू आता झालेले आहेत आणि 3 चेंडू या षटकामधले बाकी असतील. 9 चेंडू 12 धावा. 96 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय संघर्ष 11 तामसाळा संघ. इस्रायल शेखवरती जबाबदारी होती परंतु त्याने 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात. बघूया समोरचे 3 चेंडू. पुन्हा बिगिट केलं गेलं. लॉंग बॉलला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय पाहायला मिळतंय. एकदा मात्र पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता अरविंद कडून पण तो नाकारलाय. रवी साबळे यांना माहित आहे या षटकामध्ये आता षटकार आलाय आणि सामन्याला कशा प्रकारे चालवायचं हे रवी साबळे यांना माहित आहे. 8 चेंडू 11 धावांचं असं समीकरण असेल. 2 चेंडू या षटकामधले इस्रायल शेख कशा प्रकारे टाकतील हे सुद्धा बघण्यासारखं असेल. आशिष पाठक यांचा स्पेल जर पाहिला तर संघासाठी ज्या प्रकारे ते आतापर्यंत स्पेल टाकत होते त्या प्रकारे आजचा स्पेल ते टाकू शकले नाहीत. 96 धावांचं आव्हान असताना सुद्धा संघर्ष 11 संघ या सामन्यामध्ये मजबूत पकड बनवताना दिसतोय. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि पंचांकडनं वाईड करार दिला जाईल या चेंडूला. अतिरिक्त धावा आणि 22च्या स्वरूपात 1 धाव. महत्वाच्या क्षणांवरती असे तुम्ही धावा लीक करू शकत नाही. इस्रायल शेख यांच्याकडनं चुकी झाली. 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. रवी साबळे सारख्या फलंदाजाला या 22च्या रूपाने जी धाव मिळाली ते मात्र स्ट्राईकवर येताना दिसत आहेत. घातक फलंदाज आहेत खास करून शेवटच्या 2 षटकामध्ये रवी साबळे ज्यांचं नाव आहे. पुन्हा बिगिट केला गेला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफच्या दिशेने. बघूया किती धावा. 1 धाव पूर्ण आणि 1 धावेवर समाधानी होतील दोन्ही फलंदाज. मागचा चेंडू जर वाईट नसता तर समीकरण वाढलं असतं या सामन्याचं. 7 चेंडू आणि 8 धाव्यांची आवश्यकता. 2 षटकामध्ये तुम्हाला 22 धावा हव्या होत्या. मागचं षटक या आधीचं षटक सचिन वरती यांच्याकडनं चांगलं पाहायला मिळालं होतं. वापसी करून देणारं षटक होतं. आता मात्र 7 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण असेल. या चेंडूवर खूप सारी गोष्ट आणि खूप सारं अवलंबून असेल. वेगवान चेंडू पाहायला मिळाला इस्रायल शेख यांचा आणि षटकाची समाप्ती होईल. आता मात्र 6 चेंडू आणि 8 धावा बघू शकता रिप्ले मध्ये. वेगवान चेंडू इस्रायल शेख यांच्याकडनं 22 धावांची आवश्यकता असताना इस्रायल शेखांनी आपल्या षटकामध्ये आता 14 धावा खर्च केले आहेत आणि 6 चेंडू 8 धावा असं समीकरण असेल. रणनीती असेल, व्यूहरचना असेल. कशा प्रकारे पाहता सर या सामन्यामध्ये आता 6 चेंडू आणि 8 धावा. रवी साबळे सुद्धा ऑन स्ट्राइक असतील. जी हाँ, मैंने आपसे पहले कहा था जिस तरह से ये मैच चल रहा था शुरुआत के चरण में, तो जिस तरह से इसका अंत होने वाला था, रोमांचक स्थिति में जरूर आने वाला था, मैंने पहले आपसे ये बात कही थी, उसी तरह से उसी अंदाज में इस मैच का रुख बना है. और ये बात तो यहाँ पर जरूर मानना होगा जिस तरह से रवि साबळे को जो एक निकनेम दिया गया है लारा, जी हाँ उसी तरह की पारी यहाँ पे खेल रहे हैं. जिस तरह से ब्रायन लारा अपनी टीम के लिए खेलते थे तो सराहना करनी होगी इस बल्लेबाज की और कप्तान की भी, जिस तरह से ये रोल अदा कर रहे हैं लीड रोल. तो 6 गेंदों और 8 रन, बेहतरीन मैच. 6 चेंडू आणि 8 धावा. शेवटचं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत निलेश गायकवाड.
निलेश गायकवाड यांचा पहिल्या चेंडूवरती मात्र चेंडू सीमारेषे पार 6 धावे करता आता मात्र 5 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे. हवा निघली या सामन्यामधली सर. जी हाँ, मैंने पहले ही कहा था ब्रायन लारा की यकीनन छवि इनकी बल्लेबाजी में दिख रही है. जी हाँ, जिस तरह से अपनी टीम को परेशानियों में घेरा पाया उस तरह से उसमें से आराम से उन्होंने निकाल कर लाया. तो यह अच्छे लीडर की ये निशानी. बेहतरीन शॉट यहाँ पर जब विकेट गिरा यहाँ पर वैभव का तो यकीनन थोड़ा मैच में रोमांच जरूर पैदा हुआ था, लेकिन बेहतरीन तरह से इस मैच को संभाला लारा ने. और जी हाँ, मुझे लग रहा है शायद ये मैच संघर्ष 11 अपने झोली में करने में जरूर कामयाब होगा. 6 गेंदों में 8 रन का मुकाबला जरूर था, लेकिन पहली गेंद काफी खराब गेंद की थी, फुटबॉल गेंद की थी, इसका पूरा फायदा उठाया. सीधी गेंद सीमा रेषा पर 6 रन अर्जित कर लिए. 7 चेंडूंचा सामना करून 19 धावांची निर्णायक खेळी आपल्या संघाकरता साकारता आहेत रवी साबळे. संघाचा नेता कर्णधार कसा असावा तर रवी साबळे यांनी एक वेळ पुन्हा मात्र उदाहरण सर्वांसमोर आणलंय. चांगली फलंदाजी त्यांच्याकडनं झाली आहे. बिग हिट आणि फिनिशिंग टच देत आहे का हा फिनिश करणारा षटकार होता. संघर्ष 11 संघाच्या ताफ्यामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. रवी साबळे संघाचे कर्णधार यांच्याकडनं मात्र चांगलं फिनिश केलं या सामन्याला आणि विजय प्राप्त करतोय संघर्ष 11 तामसा संघ. आतापर्यंत एकाही पराभवाचा सामना त्यांना करावा लागला नाही या स्पर्धेदरम्यान आणि हा संघ विजेते पदाचा तब्बल या ठिकाणी दावेदार ठरू शकतो. प्रबळ दावेदार हा संघ ज्याचं नाव आहे संघर्ष 11 तामसाळा. संघर्ष 11 तामसाळा संघाला आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मात्र रॉयल मालेगाव संघाने कुठं कमी पडलो याचा विचार करणं गरजेचं आहे. यानंतर भेटूया थोड्याशा विश्रांतीनंतर. या सामन्याचे सामनावीर मी घोषित करतोय